हॅलो हाय नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघू शकता इथं मी येलो कलरची साडी घेतलेला आहे। तर ह्याचा ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा आहे। तर साडी बघूया कशी आहे। आणि खूप दिवस झालं माझा व्हिडिओ आलेलाच नाही आहे, काही कारण होते त्याच्यामुळं व्हिडिओ आलेला नाही। खूप दिवसाच्या नंतर व्हिडिओ आलेला आहे। तर तुम्ही सर्वजण कसे आहेत ते नक्कीच मला सांगा। तर मी पण बरी आहे, तुम्ही पण बरेच असणार। आणि आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप 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 मनापासून माझ्या गोडताईंना मैत्रिणी सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर इथं बघू शकता येलो कलरची साडी आहे। आणि एक काल व्हिडिओ मी हे केलेला आहे, बनवलेला आहे, पण आज पोस्ट करते मी, अपलोड करते चॅनलवरती। तर काल व्हिडिओ आलेला, तर आज गुढीपाडव्यासाठी साडी घालायची होती त्यांना। तर मी कालच ब्लाऊज वगैरे शिवून स्टिच करून आणि साडी पण अशी आहे आणि त्याला फॉल विडिंग सगळं मी केलेलं आहे। तर थोडक्यात मी खोलून मी उभा राहून दाखवते तुम्हाला साडी थोडीशी कशी आहे ते। तर खूप छान एकदम मस्त कलर कॉम्बिनेशन खूपच छान आहे आणि त्याचं फॅब्रिक पण एकदम भारी आहे। तर अशा पद्धतीची गोंडे पण आहेत, असं पदराला एकदम मस्त छान साडी आहे। तर ह्याचा ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे। ब्लाऊज पण मी दाखवलेला आहे तुम्हाला आधी एकदा, तरी अजून एकदा बघून घ्या। तर अशा पद्धतीचं पूर्ण वर्क आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज भरलेला आहे, एम्ब्रॉयडरीचा। तर पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे। तर लॉंग स्लीव शिवायचा आहे आपल्याला आणि प्रिन्सेस कट शिवायची आहे। तर ह्या अशा पद्धतीची साडी आपली इथं झाली। तर आपण सुरुवात करूया आता शिवायला। लगेचच शिवायला घ्यायचं आणि जे लॉंग स्लीव शिवायला सांगितलेलं आहे त्यांनी। तर बघूया ब्लाऊज पण तुम्हाला संपूर्ण लूक मी शेवटी दाखवणारच आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ कुठं स्किप नका करू। ज्यांनी ताई नवीन चॅनलवरती येतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। चला तर मग बघूया आपण ह्याचा ब्लाऊज कसा शिवायचा। तर ठेवून देते मी आता ही साडी वगैरे, फॉल विडिंग करायचं आहे साडीला पण। तर बघू शकता मी इथं कटिंग करून घेतले ब्लाऊज। आणि काय झालं त्याच्यामध्येच थोडीशी लाईट गेली म्हणून थोडासा टाईम झालेला आहे। आणि लाईट गेल्यामुळं तर मला काही दाखवायचं संपूर्ण ब्लाऊज झालंच नाही, कारण लाईट गेल्याच्या नंतर मी जो फ्रंट साईडचा भाग आहे ना तो मी पायावरती शिवलेला आहे। आणि आता लाईट आली जेस्ट, म्हणलं चला तुम्हाला गळा तरी कसा काढायचा साधा सिंपल ते तुमच्याबरोबर शेअर करूया, म्हणून मी आता इथं तुमच्याबरोबर शेअर करते। तर नक्कीच बघा, गळा कसा साधा सिंपलच काढायचा आहे, जास्त काही डिझाईन वगैरे नाही काढायचं। तर कसा गळा काढायचा ते नक्की तुम्ही पुढं बघतच राहा। तर आता इथं काय करायचं आहे, मी आता इथं काय करते, गळा कट करून घेतलेला अस्तरावरती आणि इथं मी मॅन फॅब्रिकवरती ठेवून आणि असं त्याला पिना अटॅच करून इथं शिपल्याला इथं गळ्याला शिलाई मारून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीत फोल्ड करायचं आहे आपल्याला, म्हणून आधीच इथं आपल्याला इथं अशा पद्धतीत शिलाई मारून घ्यायचं आहे। जो फॅब्रिकचा कपडा आहे त्या आतमधला तो कट करून टाकायचा आपल्याला। तिथं काय करायचं आहे, व्यवस्थित छान एकदम मस्त फोल्ड करून खालचा अस्तराचा कपडा न दिसू देता इथं आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचं आहे दाबटीप देऊन। आता पिना वगैरे मी काढून घेतलेले आहे, तर इथं दाबटीप देऊन घेते मी सर्वात आधी। आणि अर्जंट आलेला हा ब्लाऊज आहे, कालच आलेला आहे ब्लाऊज आणि लगेच मी आज शिवले की, कारण त्यांना ह्याला गुढीपाडव्याला त्यांना साडी वेअर करायची होती, म्हणून मी अर्जंटच शिवला। तर अर्जंट म्हणजे तुम्हाला पण सुचत नाही ना की कुठली डिझाईन काढायची। तर ह्या अशा साध्या सिंपल पद्धतीमध्ये आपली डिझाईन होऊन जाते। तर डिझाईन कशी आहे ते नक्कीच पुढे तुम्ही व्हिडिओ बघतच राहा। तर दाबटीप देऊन घेतले मी आता गळ्याला अशा पद्धतीने, बघू शकते तुम्ही। हे बघा आता सगळीकडनं चारी बाजूने इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायचे। अस्तर आणि मेन फॅब्रिकला चारी बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायचंय। असं पहिला गळा काढून घेतला मी आधी। हे बघा आता चारी बाजूने आपली इथं शिलाई मारून झालेली आहे।
आता जो राहिलेला साईडचा जो मेन फॅब्रिकचा कपडा जो असतो ना ते कट करून टाकूया आपण सर्व. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे, नक्कीच तुम्ही फॉलो करा. नवीन शिकणाऱ्यासाठी तर खूपच छान स्टेप आहेत हे. आता इथं आपल्याला कमरेचे डाच मारून घ्यायचे अशा पद्धतीनं. आणि डाचमध्ये ना थोडासा 1.5 इंचच आपल्याला घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही, कारण जास्त घेतलं ना अर्धा इंच वगैरे तर आपला गळा जो आहे ना बॅक साईडचा तो गळा आहे ना असा पसरला जातो एकदम, आणि शोल्डर वगैरे व्यवस्थित बसत नाही. आता इथं आपल्याला कमरेला आता इथं कमरपट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला. इथं अस्तराचा जो गळ्यामध्ये कपडा निघालेला आहे ना ती मी तेच यूज करत असते. हे बघा अशा वरच्या साईडला ठेवून इथं आपल्याला जिथं आपले पाठीतले स्टच आहेत ना त्या स्टचवरच आपल्याला इथं एक एक चून टाकून घ्यायचे, कारण व्यवस्थित बसते, आपलं पलटी वगैरे मारत नाही आणि असं ताणला जात नाही. हे बघा अशा पद्धतीच इथं फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. खूप दिवस झाला मैत्रिणींना व्हिडिओ आलेला नाहीये, कारण गावाला गेले होते त्याच्यामुळे व्हिडिओ आलाच नाहीये. गरमी वगैरे खूप आहे. पाणी प्या व्यवस्थित टायमावर आणि मस्त राहा. जास्त कामासरीच बाहेर निघा, काम असलं तरच. उन्हात असं बाहेर जाऊ नका. टायमावर काळजी घ्या स्वतःची सर्वजण. हे आता आपल्याला आपल्या इथं सगळीकडून शिलाई मारून झालेली आहे बॅक साईडच्या पार्टला. आता इथं आपण डिझाईन थोडीशी आपल्याला इथं डिझाईन काढायची आहे, तर कशा पद्धतीची डिझाईन काढायचे ते बघूया. तर हे खूप छोटा कपडा झालेला आहे, तर मी काय करणार आहे इथं आता डबल फोल्ड करून कपडा घेणार आहे, एकावरती एक, आणि चारी बाजूने इथं शिलाई मारून घेणार आहे मी. थोडीशी साधी सिंपल आणि युनिक दिसणारी, थोडीशी हटके दिसणारी डिझाईन आहे. जास्त काय आपलं ओव्हर पण नाहीये, काही नाहीये. छान दिसते एकदम मस्त साध्या सिंपल पद्धतीत, आणि काय त्याला जास्त वगैरे लेस वगैरे काही ते आधी पहिलंच आपला पूर्ण हेवी ब्लाऊज आहे, कारण पूर्ण भरलेला त्याला पहिलंच वर्क केलेला आहे, त्याच्यामुळं त्याला जास्त काय आपल्याला करायचं नाही. थोडासा मी इथं प्लेन कपडा घेतले आणि त्या कपड्याचीच आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. तर कशी डिझाईन बनवायची तीच नक्की बघा. जे जुन्या ताई आहेत शिवणाऱ्या, जे जुन्या महिला आहेत ते त्यांच्यासाठी तर त्यांना तर येतच आहे, पण जे नवीन शिकतात ना त्यांच्यासाठी हे स्टेप बाय स्टेप एकदम फायदेशीर आहे. तर इथं सुईच्या साईने मी इथं आता याला आपल्याला इथं फुलपाखराचा आकार देऊन घ्यायचे. फुलपाखरा टाईप इथं आपल्याला असं फुल बनवायचंय. तर हे झाला फुल बनवून. आता ह्याला काय करायचं आपलं, आता जसं फुलपाखराच्या आपल्या हे असतात ना तसं आपल्याला इथं एक पट्टी काढून मॅन फॅब्रिकची आपल्याला इथं अशा पद्धतीत फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचे, आणि काडीच्या साहाय्याने वगैरे आपल्याला इथं पलटी मारून घ्यायचे, कारण त्याला अशा आपल्याला इथं लोंबत्या अशा पट्ट्या बनवायचे ना खालती सोडायला. साध्या सोप्या पद्धतीत सांगते तुम्हाला. आता इथे मी दाबटीप देऊन घेते, पलटी मारून घेतले. आणि काय होते मैत्रिणींनो, काय कॅमेराचा जो थोडासा ना साऊंड खराब झालेला आहे वाटतं, तर खूप वेळा मी बघितला की थोडंसं आवाजमध्ये अटकतोय, काय काय आवाज थोडा अटकतोय, तर मैत्रिणींनो समजून घ्या. हे बघा अशा पद्धतीने इथं आपल्याला मी आता इथं फुलपाखरू बनवून झालेला आहे मी, आणि इथं मधात आपल्याला त्याला अटॅच करून घ्यायचंय. कुठल्या साईडनं बसेल त्या साईडला सुईच्या साहाय्याने ना आपल्याला इथं त्याला अटॅच करून घ्यायचंय. फायनली लुक पूर्ण ब्लाऊजचा तर मी दाखवणारच आहे पुढं, तुम्ही नक्कीच बघतच राहा ब्लाऊज कसा आलेला आहे तो. आणि खूप छोटा माप आहे, जास्त मोठा काही माप नाहीये. अगदी म्हणलं तरी आपला 28च्या आतमध्येच आहे, जास्त काही मोठा माप नाहीये, छोट्या मुलीचा माप आहे हे.
तर हे बघा अशा पद्धतीने इथं मी अशी डिझाईन बनवलेली आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, दोरी लावायची फक्त, ह्याला काही करायचं नाही जास्त. साध्या सिंपल पद्धतीमध्ये मी आता इथं गोल्डन कलरची दोरी घेतलेली आहे, बघू शकताय. धागे धुगे दिसून द्यायचं नाही, कारण त्याच्यामुळं धागे जरा जास्त दिसले ना वरती तर त्याच्यामुळं फिनिशिंग आपली खराब होऊन जाते, फिनिशिंग येत नाही ब्लाऊजला. दोन्ही मापानं दोन्ही साईडच्या बरोबर आली पाहिजे नॉट, तशी लावून घ्यायची आपल्याला. हे बघा आता इथं मी नॉट लावलेली आहे. आता त्याला आपल्याला लटकन बनवायचं आहे. तर लटकन मी जे फॅब्रिकचा जो कपडा वाचलेला आहे ना त्याच्यामध्येच मी त्याचेच मी लटकन बनवणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीचे मी लटकन बनवले इथं. तर मैत्रिणींनो, आज पाडव्याच्या दिवसाच्या सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि पाडव्याचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो हेच देवाचरणी प्रार्थना. मस्त राहा, हसत खेळत आणि सपोर्ट करा एकमेकाला, सगळ्यांना आपल्या मराठी सपोर्ट करा आपल्याला. तर कसा वाटला ब्लाऊजचा लुक ते नक्कीच मला कमेंटमध्ये पण नक्की सांगा. आता हे फायनली ब्लाऊज मी दाखवते तुम्हाला संपूर्ण तयार झालेला. हे बघा अशा पद्धतीचे लॉंग स्लीव्ज आहेत इथं, आणि असा गोल साधा सिंपल गळा काढलेला आहे, आणि असं फुलपाखराची मी डिझाईन बनवलेला आहे. आणि हे आहे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, प्रिन्स कट. तर खूप छान त्यांना आवडला, त्याने घेऊन पण गेला, तर आजच त्याने वेअर पण केला, तर त्यांना खूपच छान आवडलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला सांगा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.